नमस्कार मंडळी, तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे आपला। तर आपण आज आलेलो आहोत साताऱ्याच्या मंदिरामध्ये। डोंगरावर आपल्याला जायचं आहे। तर आपण सुरुवात केलेली आहे मंदिरामध्ये चढायला आणि पायऱ्या भरपूर आहेत। पहिल्यांदाच दम लागलेला आहे। इथं एक 10 ते 12 पायऱ्या चढल्यावरच अजून 900 पायऱ्यात म्हणतात मंदिराच्या। बघूया आपण खरोखर 900 पायऱ्या आहेत का। तर आपला किचनचा व्हिडिओ सोडून आपण एक नवीन व्हिडिओ सुरू केलेला आहे। आज नवीन व्लॉग तयार करणार आहोत आपण। तर मंडळी शेवटपर्यंत बघा, आमच्या बरोबर तुम्हाला देखील देवीचं दर्शन मिळेल। तर चला मंडळी, आपण सुरुवात। तर बाकीचे सर्वजण देखील पायऱ्या चढण्यासाठी तयार आहेत आणि आमच्या बरोबर जे लहान मुलं आहेत ते देखील पळत आहेत। तर खरोखर नवीन 900 पायऱ्या आहेत का ते बघूयात। तर मंडळी आम्ही जवळपास 20 ते 25 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत। तर साताऱ्यामध्ये ॲड्रेस काय? देवीचं नाव आहे जानाई मळाई आणि असं म्हणतात की देवी नवसाला पावते। आम्ही ऐकलेलं आहे म्हणून म्हटलं फिरायला देखील होईल आणि देवीचं दर्शन देखील होईल। तर आम्ही आलेलो आहोत। तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता। चला इथं पाय ठेवा, इथं एवढ्या पायऱ्या अजून चढायच्यात। अजून खरोखर 900 पायऱ्या आहेत का त्या बघायच्यात। तर चला मंडळी पायऱ्या चढत चढत बोलत खूप दम लागत आहे। तर मी डायरेक्ट वर डोंगरावर गेल्यावर तुमच्या बरोबर बोलते, शांत बसून पाणी पितो आणि मग तुमच्याशी निवांत बोलते। तर मंडळी आम्ही आता वरगडावर पोचलेलो आहे आणि आता तुम्हाला मंदिर देखील दाखवते। वर टोकावर मंदिर आहे तिथे। आता आपण तिथे जाऊयात। त्यांना सोबत जास्तीचं पाणी घेऊन यायचं, कारण पाण्याची इथं जास्त फार वर येताना सोय नाही। आपलं वैयक्तिक पाणी सोबत असावं। तुम्ही मंदिरापर्यंत आल्यानंतरच इथं वरच्या साईडला मंदिराजवळच पाण्याची व्यवस्था आहे, बाकीच्या अजिबात पाण्याची व्यवस्था नाही। तर मंडळी चला आपण पोचलेलो आहोत आता मंदिरापर्यंत। आणलं पाणी पण कुठे पाण्याची बॉटल 30 रुपयाला वर। 30 रुपये घेतलं पण 30 रुपये घेतलं एक आणली। माझ्याकडे 50 होते ती म्हणली की कुठलं तरी घेऊया पाणी। रितू खाली बसून पे नव्हतंच तर ए बाळा पाय पडा चला किती जेवायला बसू तिथं वाटलं थोडं चला आवरून पाणी आणलं पाणी पण कुठे पाण्याची बॉटल 30 रुपयाला वर। 30 रुपये घेतलं पण 30 रुपये घेतलं एक आणली। माझ्याकडे 50 होते ती म्हणली की कुठलं तरी घेऊया पाणी। रितू खाली बसून पे नव्हतंच तर ए बाळा पाय पडा चला किती जेवायला बसू तिथं वाटलं थोडं चला आवरून पाणी तर मंडळी आम्ही देवीचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि देवीच्या उजव्या साईडला इकडच्या साईडला ना तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने। पाण्याचा झरा आहे, तर आम्ही पाणी घेण्यासाठी तिकडे निघालेलो आहोत। वर पायऱ्या चढत असताना पाण्याची अजिबात व्यवस्था नाही ना इथं मंदिरामध्ये। तर मंदिर हे जे आहे ते साताऱ्यामध्ये जानाई मळाई म्हणून देवी आहे आणि आम्ही असं ऐकलं होतं की देवी नवसाला देखील पावते। तर मी निघाले होते माहेराला बारामतीला। तर म्हटलं जाता जाता म्हटलं देवीचं दर्शनही घेऊन जाऊया, कारण आपण निघालो होतो तर म्हटलं मंदिर समोरच आहे
तर जाऊया. पण पायऱ्या चढल्यानंतर वर चढून आल्यानंतर अजिबात थकवा जाणवत नाही. तुम्ही देवीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला देखील खूप छान वाटेल. आणि कधीतरी फिरायला म्हणून आल्यानंतर बरेच जण साताऱ्यामध्ये येतात, तर खरंच ह्या मंदिराला नक्की व्हिजिट द्या. आणि मंदिर खूप छान आहे. मंदिरात आतमध्ये देखील तुम्हाला मी मंदिर देवी देखील दाखवलेले आहे आणि तुम्ही असं दर्शन देखील घेऊ शकता. तर समोर पाणी आहे, तर आता आपण चला पाणी घेऊयात. तुम्हाला साईडचा देखील परिसर दाखवते. एकदम छान आहे आणि आल्यानंतर मंदिरामध्ये एकदम प्रसन्न वाटते. फक्त पायऱ्या चढणं उतरणं अवघड आहे, कारण डोंगरावर आहे मंदिर, त्यामुळं खूप अवघड आहे. खरं एकदा तुम्ही वर डोंगरावर पोचल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटेल. आणि खरंच मंडळी नक्की या. तर इथे पाणी आहे, तर तुम्हाला मी दाखवते पाणी. चला. तिला पुरी द्या खाली. प्रियल बस खाली खायला. किती आहे प्रियल माझ्यापाशी? किती आहे? तर मंडळी आम्ही देवीचं दर्शन देखील घेतलेलं आहे आणि आता आम्ही खाली आलेलो आहे, निम्म्यापर्यंत आलेलो आहोत. तर आता तुम्हाला मी सर्व काही दाखवलेलं आहे. तर मंडळी तुम्हाला देखील देवीचं दर्शन मिळालेलं आहे. तर मंडळी ह्या देखील व्हिडिओला असाच सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते.